श्री रामगीता श्लोक 31 पासून पुढे. बुद्धीची वृत्तीच देह, इंद्रिय, प्राण, मन आणि चेतना आत्म्याच्या संघीय रूपाने निरंतर परिवर्तित होत राहत असते. ही तृप्ती, ही वृत्ती तमोगुणापासून उत्पन्न होत असल्या कारणाने अज्ञान रूपा आहे. जोपर्यंत ही वृत्ती राहते तोपर्यंतच या संसारी जन्म होत राहतो. नेती नेती आदी श्रुती प्रमाणांनी निखिल संसारास बाधित करून हृदयांतरी चिद्घनामृताचे आस्वादन करीत संपूर्ण जगतास त्याचे साररूप सतब्रह्माच ग्रहण करून त्याग करावा. ज्या प्रकारे नारळातील पाणी प्राशनानंतर मनुष्य त्या नारळात फेकून देतो. आत्मा ना तर कधी मरतो ना जन्मतो, तो ना तर कधी क्षीण होतो ना मोठा होतो. तो पुरातन संपूर्ण विशेषणांनी रहित सुख स्वरूप स्वयंप्रकाशी सर्वगत आणि अद्वितीयच की आहे. तो या प्रकारे ज्ञानमय आणि सुख स्वरूप आहे. त्यास या दुःखमय संसाराची प्रचिती कशी काय होणार हे तर अध्यासा कारणे अज्ञानवशच दिसत आहे. ज्ञानाने तर हे क्षणातच लीन होऊन जाते, कारण ज्ञान आणि अज्ञान परस्पर विरोधीच की आहेत. भ्रमाने जी अन्यामध्ये अन्याची प्रचिती होत असते, विद्वानांनी त्यासच अध्यास म्हटले आहे. ज्या प्रकारे असर्परूप रज्जू म्हणजे दोरीत सर्पाची प्रचिती होत असते, त्याप्रमाणे ईश्वरामध्ये या संसाराची प्रचिती होत असते. तो विकल्प आणि मायारहित आहे. त्या सर्वांचे कारण निरामय, अद्वितीय आणि चित स्वरूप परमात्मा ब्रह्माच्याही अगोदर या अहंकार रूपी अध्यासाची कल्पना होते. सर्व साक्षी अशा आत्म्यामध्ये इच्छा, अनिच्छा, राग, द्वेष आणि सुख दुःखादी रूप बुद्धींची वृत्ती हीच जन्म मरण रूपी संसाराचे कारण आहे. आत्म्याचे सुखरूपाने भान प्राप्त होत असते. अनादि अशा अविद्याद्वारे उत्पन्न झालेल्या बुद्धीमध्ये प्रतिबिंबित या चेतनाचा प्रकाशच जीव म्हटला जातो. बुद्धीच्या साक्षी रूपाने आत्मा त्याचेपेक्षा पृथक आहे. तो परमात्मा तर बुद्धीने अपरिच्छिन्न असाच की आहे. अग्नीने तापलेल्या लोहा समान चिदाभास साक्षी आत्मा आणि बुद्धी जे एकत्रित राहिल्याने त्यांचा परस्पर अन्योन्याध्यास झाले कारणाने क्रमशः त्याची चेतना आणि जडता प्रतीत होत असते. जसा तापलेल्या लोखंडाचा आकार अग्नीमध्ये दिसू लागतो, त्याप्रमाणे बुद्धी आत्म्याचे तादात्म्य झाल्या कारणे बुद्धीपासून शरीरापर्यंत अनात्मा वस्तूंनाही आत्माच की मानू लागतात. गुरु समीप राहिल्याने आणि वेदवाक्यांनी आत्मज्ञानाचा अनुभव प्राप्त झालेवर आपले हृदयस्थ उपाधिरहित आत्म्याचे साक्षात्कार करून आत्मरूपाने प्रतीत होणारे देहादी संपूर्ण जड पदार्थांचा त्यागच की करावयास हवा. मी सदाच मुक्त अचिंत्य शक्ती अतींद्रिय ज्ञान स्वरूप अविकृत रूप आणि अनंत पार आहे.
ब्रह्मदेवादी पंडित जन अहर्निशपणे निशिदिनी माझेच चिंतन करीत असतात. या प्रकारे आत्म्याचे अखंड वृत्तीने चिंतन करणारे पुरुष त्यांच्या अंतःकरणी उत्पन्न झालेल्या विशुद्ध भावनेने कार्यकारणाचे कारकादिकांचे रहित अविद्येचा नाश करतात. या प्रकारे नियमित नियमानुसार सेवन केलेल्या औषधाने रोग नष्टत्वास की पावतो. श्लोक 42 अखेर. घ्या श्रवणानंद. हरिओम तत्सत. हरिओम तत्सत. हरिओम तत्सत.